नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटना पुणे यांनी पीक विमा योजना बंद करावी आणि एनडीआरएफच्या निकषानुसार जे काही मदत देण्यासाठीची निकष आहेत ते करण्यासाठीचं हे पत्रव्यवहार जे काही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे. पाहू शकताय की पीक विमा योजना एरिया अप्रोच या पद्धतीने राबवण्यात येत असल्यामुळे ज्यामुळे भाग घेणारे जे काही सर्व शेतकऱ्यांचे समाधान होत नाही. अनेक घटक पीक विमा मिळवण्यासाठी गैरप्रकार करतात व अधिकाऱ्यांवर दबाव आणतात. त्यामध्ये जर पाहिलं तर मोठी अर्थसंकल्पीय तरतूद खर्च करूनही माध्यमांमध्ये मात्र पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये नकारात्मक बातम्या येत राहतात. विमा योजनेमध्ये विमा कंपन्याच्या नकारात्मक प्रतिसादाचा परिणाम हा कृषी अधिकाऱ्यांना भोगावा लागतो. अनेक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. अनेक गैरप्रकार करणारे सामाजिक घटक कारण नसताना कृषी अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात व तेव्हा विरोध करतात. याकरिता पीक विमा योजना बंद करून एनडीआरएफ अंतर्गत मिळणारी भरपाई रकमेत वाढ करणे अधिक संयुक्तिक आहे असं म्हटलेलं आहे. जर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतच द्यायचा हा उद्देश असेल तर त्यांना मदत करण्यासाठी पीक विमा योजना व एनडीआरएफ हे दोन्ही मार्ग ठेवण्याऐवजी एनडीआरएफ निकषामध्ये वाढ करून हा एकच मार्ग ठेवावा असं सुद्धा त्यावेळी म्हटलेलं आहे. ज्यायोगे प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळू शकेल आणि गुजरात राज्याप्रमाणे पीक योजना बंद करण्यात यावी. पीक विमा योजना राबवण्याची असल्यासच त्यामध्ये काही मानवी हस्तक्षेप होऊन त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात यावे असं यावेळी सांगण्यात आलेलं आहे. काय बदल करण्यात यावे त्याच्यामध्ये तर पीक कापणी प्रयोगामध्ये मोठ्या प्रमाणात होणारा दबाव तंत्रज्ञानाचा जो काही वापर आहे रोखण्यासाठी पूर्णपणे रिमोट सेन्सिंगच्या आधारे प्राप्त होणारे जे काही तांत्रिक उत्पादन ग्राह्य धरावं किंवा दुष्काळाचे ट्रिगर घोषित करणारी जी काही महामदत प्रणाली जसे स्वयंचलितपणे कार्य करते तसेच पीक विम्यासाठी सुद्धा तांत्रिक उत्पादन घेतल्यास मानवी हस्तक्षेपात अजिबात तिथे वाव राहणार नाहीये. त्यानंतर पीक विमा कंपन्यांनी पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करणे आवश्यक आहे. पीक विमा प्रचार प्रसिद्धीकरिता किंवा मनुष्यबळाचा वापर करण्यासाठी स्वतंत्र जे काही जिल्हा स्तरावर असेल तालुका स्तरावर असेल प्रत्येक ठिकाणी त्यांची ऑफिस असणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे कृषी विभागाच्या सेवांचे डिजिटलायझेशन झालेले आहे त्याचप्रमाणे विमा कंपन्यांनाही सर्व सेवांचे डिजिटल पद्धतीने मॉनिटरिंग होणं हे गरजेचं आहे. कसूर करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक अधिकार राज्य स्तरावर सोबतच जिल्हा स्तरावर सुद्धा होणे गरजेचं आहे. आणि विमा कंपन्यांकडून अपलांमध्ये केला जाणारा कालाव्याप टाळण्यासाठी अपलांचे स्तर कालावधी यावरही प्रतिबंध घालणे हे तितकेच महत्वाचे आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. कृषी विभागावर अनेक काम आहेत तरी ही योजना बंद करून त्यासाठी पत्र पाठवण्यात आले.